नमस्कार, SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। तर पाहूयात आजची विशेष बातमी। रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या नागरिकांना तातडीने 1.5 लाख रुपयांपर्यंतचे उपचार पूर्णतः निशुल्क उपलब्ध करून देणाऱ्या पीएम राहत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत राज्य आरोग्य हमी सोसायटीची भूमिका महत्त्वाची असून रुग्णाला गोल्डन आवर मध्ये तातडीने उपचार देऊन मृत्यू दर कमी करण्यास वचनबद्ध व्हावे असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी मंत्रालयात आयोजित जन आरोग्य योजनेच्या बैठकीत केले आहे। तर पाहूयात आजची सविस्तर बातमी। केंद्र शासनाच्या सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी प्राईम मिनिस्टर रोड ॲक्सिडेंट विक्टिम्स हॉस्पिटलायझेशन अँड अश्युअर्ड ट्रीटमेंट्स योजना आणली आहे। या योजनेअंतर्गत आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या राज्यातील कोणत्याही रुग्णालयात दाखल झालेल्या अपघातग्रस्तांना तातडीने 7 दिवसापर्यंत 1.5 लाख रुपयांपर्यंत उपचार पूर्णतः निशुल्क देण्यात येणार आहेत। अनेकदा अपघात झाल्यावर आर्थिक अडचणींमुळे उपचारास विलंब होतो, वेळेत उपचार मिळत नाहीत। पीएम राहत योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी होईल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला। पीएम राहत योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीत राज्य आरोग्य सोसायटीच्या प्रशासनाची भूमिका महत्त्वाची असून रुग्णांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी अंगीकृत रुग्णालयात दाखल करणे, पोलिसांकडून अपघाताची खात्री करून उपचारांना मान्यता देणे, पीएम राहत योजनेअंतर्गत उपचारास मंजुरी देणे व मंजुरी दावे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे सादर करण्याची आरोग्य सोसायटीची जबाबदारी आहे। महाराष्ट्र योजना राबवण्यासाठी परिवहन विभागाच्या अखत्यारीतील राज्य रस्ते सुरक्षा परिषद ही नोडल एजन्सी नियुक्त करण्यात आली असून योजनेची अंतिम देयके परिवहन विभागामार्फत दिली जातात। रस्ते अपघातानंतर 24 तासांच्या आत रुग्णालयात दाखल झालेल्या सर्व अपघातग्रस्त भारतीय तसेच परदेशी नागरिकांनाही पीएम राहत योजनेचा याचा लाभ मिळणार आहे। उपचार खर्च अपघाताच्या तारखेपासून कमाल 7 दिवसांपर्यंत कव्हर केला जाणार आहे। या योजनेअंतर्गत डिझिग्नेटेड व नॉन डिझिग्नेटेड रुग्णालयांमध्ये उपचार करता येणार आहेत। पीएमजे व पीजेपीजे व पीएम राहत योजनेत समाविष्ट अंगीकृत रुग्णालये हे डेझिग्नेटेड रुग्णालये आहेत। या व्यतिरिक्त सर्व रुग्णालये नॉन डेझिग्नेटेड रुग्णालये आहेत। या सर्व रुग्णालयात अपघातग्रस्त रुग्णालय स्टॅबिलायझेशन ट्रीटमेंट देणे अपेक्षित आहे। स्टॅबिलायझेशन ट्रीटमेंट नंतर रुग्णास पुढील उपचारासाठी डेझिग्नेटेड अंगीकृत रुग्णालयात शिफ्ट करणे आवश्यक आहे। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी 112 या इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टीम क्रमांकावर संपर्क साधावा तसेच या योजनेचे माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावी असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे। या बैठकीला आरोग्य सचिव रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त डॉक्टर कादंबरी बलकवडे, जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अण्णासाहेब चव्हाण, नागरी आरोग्य अभियान आयुक्त सुनील भोकरे, जन आरोग्य योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर दयानंद जगताप, आरोग्य विभागाच्या सहसंचालिका डॉक्टर सुनीता गोल्हाईत व प्रमुख अधिकारी उपस्थित होते। यांनी अशाच बातम्यांसाठी पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।